नमस्कार मित्रांनो, मी आहे सोमनाथ आणि आपण बघत आहात ब्लॉगर सोमा। टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल, रतनगड किल्ला हा ट्रेक करायला चाललो आहे, जो की महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा गड किल्ला आहे, ज्याचा इतिहास सुमारे 400 वर्षापूर्वीचा आहे। गडावर जाण्यासाठी 4 दरवाजे आहेत, गणेश, हनुमान, कोकण आणि त्र्यंबक दरवाजा। आपण जो ट्रेक करतोय तो त्र्यंबक दरवाजाकडे जातो। रतनगड हा किल्ला स्वराज्यात कसा आला याचा प्रश्न सगळ्यांना पडलाच असेल। काही इतिहासकारांच्या मते 1660 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्थानिक महादेव कोळी समाजाच्या मदतीने स्वराज्यात सामील केला होता। या गड किल्ल्याच्या उंचाईचं जर म्हणाल तर समुद्र सपाटीपासून 4255 फूट उंचीवर हा गड किल्ला स्थायिक आहे। हा ट्रेक करताना तुम्हाला संकटाशी खूप झुंज द्यावी लागेल, कारण पूर्ण रस्ता जो आहे पाण्याने कोसळलेला आहे। मी एक ट्रेकर असून सुद्धा हा गड किल्ला माझ्यासाठी एक चॅलेंजिंग गड किल्ला बनलेला आहे। खरं तर हा गड किल्ला खूप सुंदर आहे। या गड किल्ल्याला ज्वेल ऑफ द सह्याद्री सुद्धा म्हणतात, कारण या गड किल्ल्याचे सौंदर्य खरंच खूप सुंदर आहे। आम्ही ज्या ठिकाणी सध्या आहोत त्या ठिकाणी खेकड्याची एक प्रजाती म्हणजेच दिवकी खेकडा इथं जास्त प्रमाणात आढळला जातो। जे बिगिनर ट्रेकर आहे त्यांच्यासाठी हा गड किल्ला खरंच एक चॅलेंजिंग गड किल्ला आहे। थोड्या वेळानेच आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो जिथनं हा व्ह्यू पॉइंट खरंच खूप सुंदर दिसत होता। मला आमचा गाईड सांगत होता की इथनं थोडंसं बाजूला रतनवाडी हे गाव आहे। मग तर मला राहवलंच नाही, मग मी हा पूर्ण सौंदर्य डोळ्यामध्ये कॅप्चर करून घेतला। इतिहासामध्ये असाही उल्लेख आहे, सुरत लुटीनंतर परतताना छत्रपती शिवाजी महाराजांनी या गड किल्ल्याचा आश्रय घेतला होता। या किल्ल्याला बंडखोर गड किल्ला असेही म्हटले जाते, कारण काही जण असेही म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी तो बंडखोरीसाठी वापरला होता। आता तरी खरी सुरुवात आहे गड किल्ल्याची। पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि गड किल्ला चढायला सुरुवात केली। थोड्याच वेळाने आम्ही त्र्यंबक दरवाजापाशी पोहोचलेलो आहे। हाच आहे तो त्र्यंबक दरवाजा। इथे आलो आणि राहवलं नाही, म्हटलं महाराजांची घोषणा झालीच पाहिजे। जसाही कडक घोषणा देऊन वरती आलो, मित्र म्हणाला, मावळे एक ग्लास लिंबू सरबत होऊनच द्या आणि नंतर पुढच्या वाटचालीस सुरुवात करा। आणि न काही विचार करता मी निघालोय पुढच्या वाटचालीस माझ्या मित्रांसोबत। या गडकिल्ल्याची ट्रेक करायची खरी वेळ आहे ऑक्टोबर ते डिसेंबर, कारण या वेळेमध्ये अलग अलग कलरचे फुलं सुद्धा आपल्याला बघायला भेटतात। इथे आल्यानंतर माझ्या डोक्यात फक्त एकच विचार घुमत होता, महाराजांचा खरा इतिहास काय आहे आणि खरंच छत्रपती शिवाजी महाराज इथं आले होते का? हे रत्नाई माता मंदिर प्रवेशद्वार आहे, पण आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा हे मंदिर बंद होते, त्यामुळे आम्ही तिथे काही जाऊ शकलो नाही। तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, नवीन ठिकाणी, नवीन गड किल्ल्यावर। तुम्हाला या गड किल्ल्याविषयी काय वाटते हे कमेंटमध्ये नक्की कळवा।